राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवडी यांनी मंत्री नितेश राणेंचा समाचार घेतलाय। राजकारणासाठी एक वोट बँक तयार करण्याचा आणि भडकवण्याचा प्रकार राजकारणात सुरू आहे। हिंदू मुस्लिम वाद लावून तरुणांना भडकवून आपण हिरो व्हायचा उद्देश असल्याचा टोला नायकवडी यांनी राणेंना लगावला। कोकणामध्ये अवकाळीसह गारपीट झाली, नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेत अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली। सरकार भोंदू अशोक खराच्या पाठीशी असं म्हणत संजय राऊत यांनी सरकारवर आरोप केला। शिंदे, केसरकर, तटकरेंना चौकशीसाठी का बोलावले नाही असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला। पुण्यामध्ये पत्रकारांच्या क्रिकेट मॅचेसला उदय सामंत यांनी भेट दिली। यावेळी उदय सामंत यांनी तुफान फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं। अनेक ठिकाणी गॅस पाईपलाईनची गरज आहे। गॅस 15,000 विकला जात असेल तर कारवाई होणार अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली। कल्याण डोंबिवलीतल्या ठाकरे गटाचे डोंबिवली पश्चिमचे शहराध्यक्ष प्रकाश तेलगोटे यांनी भाजपात प्रवेश केला। भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश पार पडला। गृहमंत्री असताना मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग होते। मुंबईत त्यांनी गैरकारभार केला, त्यांच्यावर अनेक आरोप आहेत, त्यांना मी निलंबित केलं। परमवीर सिंग यांनी माझ्यावर 100 कोटीचा आरोप लावला। माझ्या राज्य सरकारला विनंती आहे या संदर्भात चौकशी व्हावी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो की त्यांनी न्यायमूर्ती चांदीवाल साहेबांनी जो अहवाल दिला आहे तो जनतेसमोर आणावा अशी मागणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली। पोलीस योग्य पद्धतीने कारवाई करतायत, समन्स देणं म्हणजे अंतिम निर्णय नाही अशी प्रतिक्रिया रुपाली चाकणकरांबद्दल बावनकुळे यांनी दिली। खरासोबतचे फोटो अनेकांसोबत असू शकतात। अनेक नेत्यांचे खरा त्यांच्याकडे जात होते। कोणत्या पक्षाचे किती आमदार खरातकडे जात होते हे सर्व माहिती आहे। एसआयटीची चौकशी